नमस्कार मैत्रिणींनो, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमा या तोरणपट्टीचा भाग 4 पाहणार आहोत. भाग 1 मध्ये स्वस्तिक आणि ओम लिहिलेलं आहे. भाग 2 मध्ये चैतन्य, भाग 3 मध्ये मच्छिंद्र आणि भाग 4 मध्ये आपण आता नाथाय हे नाव पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे आतापर्यंत मी एकूण 82 लाईनमध्ये विणलेलं आहे. आता आपण याची रुंदी एकूण 24 खांबाची घेतलेली आहे आणि आतापर्यंत आपल्या एकूण 82 लाईनी विणून झालेल्या आहेत. आता लाईन 83ला सुरुवात करणार आहोत आपण. लाईन 83 मध्ये सर्वप्रथम 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब. एकूण आपल्याला 14 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे मी 14 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. हे 14 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आहे. आता बघू शकता मैत्रिणींनो, हा धागा आता एवढ्या लांबीत आपण सोडलेला आहे. तो आता परत पकडायचा आणि ही असा ॲडजस्ट करून घ्यायचा. तर परत आपल्याला चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे आहेत आणि हा दुसरा. आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते व्हाईट कलरचे 8 खांब. आपले आता व्हाईट कलरचे 8 खांब घालून झालेले आहेत. आता लाईन 84 मध्ये आता परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. 8 खांब आपले घालून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 3 खांब टाकायचे आहेत. तीन खांब टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण 6 खांब टाकायचे आहेत. ते 6 खांब मी टाकून घेते. तर आपले 6 खांब चॉकलेट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी 5 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. 3 4 आणि हा 5वा. हा 5वा जो खांब असतो हे आपण जो 3 साखळ्याचा खांब घेतो त्याच्या वरची साखळी सोडायची आणि खालची सोडायची आणि जी मधोमध साखळी आहे व्हिडिओमध्ये बघू शकता त्या मधल्या साखळीतून घ्यायचा. परत 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब. तर परत आपल्याला इथं खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे लाईन 85 मध्ये पहिले 5 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहे. ते मी टाकून घेते. आता 5 खांब टाकून झालेले आहे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे पण 2 खांब टाकून घ्यायचे. परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला 2 खांब चॉकलेटी कलर टाकून घ्यायचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे. 1 2 आणि हा 3रा. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब चॉकलेटी कलरचे टाकायचे.
आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहे, ते मी टाकून घेते. आता हे लाईन 85 मधले आपले 8 खांब घालून झालेले आहेत. परत आपल्याला लाईन 86 मधले वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब व्हाईट कलरनंच टाकून घ्यायचे आहेत, ते मी टाकून घेते. आपले 8 खांब लाईन 86 मधले टाकून झालेले आहेत. आता परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. परत आता आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे समोरचे 6 खांब टाकून घ्यायचे आहेत. मी हे 6 खांब टाकून घेते. आणि आता परत हे 6 खांब घालून झाल्याच्या नंतर समोर राहिलेले 5 खांब आहेत, ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. आता लाईन 87 मध्ये आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे एकूण 9 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. ते परत 9 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेते. तर आपले 9 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला चॉकलेट कलर टाकून घ्यायचे आहेत. जेव्हा जेव्हा मी 2 खांब 3 खांब म्हणते तेव्हा आपल्याला हे जे सांगितलेले खांब असतात ते शेवटचा खांब अर्धा ठेवायचा असतात. आता मी इथे 2 खांब विणले तर दुसरा खांब अर्धा ठेवलेला आहे. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे 3 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकायचे आहेत. आणि परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. आणि आता परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे. ते मी 8 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. आता लाईन 88 मध्ये आता वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब व्हाईट कलरचे आणि ते मी व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत. परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण 13 खांब घालून घ्यायचे. तर मी चॉकलेटी कलरचे 13 खांब टाकून घेते. तेरा खांब आपले चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे समोरचे जे राहिलेले 3 खांब आहेत ते 3 खांब टाकून घ्यायचे. 1 2 आणि तिसरा. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपलं न हे अक्षर तयार झालेलं आहे. आता लाईन 89ला सुरुवात होणार आहे आपली. आता लाईन 89 मध्ये एकूण 14 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे मी 14 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. आता हे 14 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहे. परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे समोरचे जे 8 खांब आहेत ते 8 खांब टाकून घ्यायचे. मी टाकून घेते. आता लाईन 90 मध्ये आपल्याला परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे एकूण 8 खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. ते मी 8 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. आता आपले हे 8 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेट कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेट कलरचे एकूण 13 खांब आपल्याला
टाकून घ्यायचे आहेत. 13 खांब चॉकलेटी कलरचे टाकून घेते. 13 खांब आपले चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. परत आता समोरचे जे 3 खांब आहेत ते 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. आता परत आपल्याला लाईन 91 मध्ये परत आपल्याला 14 खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे. ते टाकून घेते. हे 14 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि 2 खांब आपल्याला चॉकलेटी कलरचे टाकून घ्यायचे आहेत. आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे. ते मी 8 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. एकूण 91 लाईनमध्ये आपलं ना हे अक्षर तयार झालेले आहे. आता आपण था हे अक्षर तयार करणार आहोत. लाईन 92 मध्ये वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे पहिले 8 खांब आपल्याला व्हाईट कलरनंच टाकून घ्यायचे आहे. ते मी टाकून घेते. 8 खांब चॉकलेट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आता व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला एकूण 5 खांब घालून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि हा 5वा. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचा अर्धाच खांब घालून घ्यायचा आहे. आणि परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे समोर 6 खांब घालून घ्यायचे आहेत. ते मी चॉकलेटी कलरचे 6 खांब टाकून घेते. हे 6 खांब आपले चॉकलेटी कलरचे घालून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले 4 खांब आहेत ते 4 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर जर नवीन आले असताल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आणि आता नवीन फीचर काढलं आहे यूट्यूबनं, तर ते हाईपचं बटन यायलं आहे. हाईप पण करा. आता लाईन 93 मध्ये पहिले खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे परत आपल्याला 4 खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. आता 4 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला 2 खांब चॉकलेटी कलरचे टाकायचे. परत आता व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब टाकायचे. परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे पण 2 खांब घालायचे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचा परत आपल्याला अर्धाच खांब घालून घ्यायचा आहे. परत आपल्याला 2 खांब चॉकलेटी कलरने टाकून घ्यायची. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि इथं पण आपल्याला अर्धाच खांब व्हाईट कलरचा टाकून घ्यायचा आहे. आणि परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते आपल्याला 8 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. लाईन 94 मधले मी 8 खांब घालून घेतलेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे पण आपल्याला 8च खांब घालून घ्यायचे आहेत. ते मी घालून घेते. चॉकलेटी कलरचे 8 खांब घालून झालेले आहेत.
आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आहेत. हे असं धागा ॲडजस्ट करायचा मैत्रिणींनो. 2 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. आणि आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचे 2 खांब घालून घ्यायचे आहेत. दोन आणि आता परत समोरचे जे राहिलेले 4 खांब आहेत ते 4 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. लाईन 94 मधले आपले हे 4 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आता आपल्याला लाईन 95 मध्ये पण खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे 4 खांब हे व्हाईट कलरचेच टाकून घ्यायचे आहेत. मी टाकून घेते. लाईन 95 मधले आपण 4 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. दुसरा खांब अर्धा आणि आता परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला एकूण 8 खांब टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. आपले हे 8 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहे. परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. एक आणि हा दुसरा आणि परत समोरचे जे 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला पांढऱ्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. व्हाईट कलरचे 8 खांब. हे 8 आपले खांब टाकून झालेले आहेत व्हाईट कलरचे. परत आता आपल्याला लाईन 96 मध्ये पण वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे. ते मी टाकून घेते. आता हे आपले व्हाईट कलरचे 8 खांब घालून झालेले आहेत. परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे एकूण 13 खांब घालून घ्यायचे आहेत. चॉकलेटी कलरचे 13 खांब मी घालून घेते. तेरा खांब आपले चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला आता व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे समोरचे जे 3 खांब आहेत ते 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. मित्रांनो, पूर्ण जर व्हिडिओमध्ये विणून दाखवायचं म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. तिसरा खांब तिसरा खांब बघू शकता. आपलं थ हे अक्षर तयार झालेले आहे. तर लाईन 97 मध्ये आता आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे एकूण 14 खांबे व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. आपले हे 14 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहे. परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि परत समोरचे 2 खांब आपल्याला चॉकलेटी कलर टाकून घ्यायचे आहेत. आणि हा दुसरा. परत आता आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. तर लाईन 98 मध्ये पण मी वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे एकूण 8 खांब व्हाईट कलरचे विणून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण 13 खांब टाकायचे आहेत. ते मी चॉकलेटी कलरचे 13 खांब टाकून घेते. आपले 13 खांब चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे परत 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. ते असा धागा ॲडजस्ट करायचा. मैत्रिणींनो, तुम्हाला अजून कोणते नावाचे जरी तोरणपट्टी विणून पाहिजे असतील तर त्याची कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. आणि माझं सांगणं
तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही नक्की सांगा. आपले 3 खांब घालून झालेले आहेत. आता लाईन 99मध्ये परत खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला 14 खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. ते मी 14 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. 14 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहे. परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब घालून घ्यायचे आहेत. आणि आता परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे समोरचे 8 खांब घालून घ्यायचे. ते 8 खांब मी घालून घेते. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपलं ना आणि था हे अक्षर एकूण 99 लाईनमध्ये तयार झालेलं आहे. आता आपण य हे अक्षर काढणार आहोत लाईन 100मध्ये. तर परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. तर हे 8 खांब आपण 100व्या लाईनमधले घालून घेतलेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब घालून घ्यायचे आहेत. तर परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण आपल्याला 7 खांब घालून घ्यायचे आहेत. ते 7 खांब मी चॉकलेटी कलरचे घालून घेते. हे आपले 7 खांब चॉकलेटी कलरचे घालून झालेले आहेत. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं घालून घ्यायचे आहेत. मी 5 खांब घालून घेते. तर परत लाईन 101मध्ये परत खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 5 खांब व्हाईट कलरनं टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. परत आता व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचा 2 खांब टाकायचे. परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब टाकायचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आता 3 खांब टाकून घ्यायचे आहेत. परत चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. तर परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि समोरचे जे 8 खांब राहिलेले आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकून घेते. आता परत लाईन 102मध्ये पण आपल्याला वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब हे व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. ते मी परत 8 खांब टाकून घेते. हे 8 खांब आपले व्हाईट कलरचे लाईन 102मधले टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि चॉकलेटी कलरचे 7 खांब घालून घ्यायचे आहेत. ते 7 खांब परत मी चॉकलेटी कलरचे घालून घेते. तर हे 7 खांब आपले चॉकलेट कलरचे घालून झालेले आहेत. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आहेत. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे पण आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे. तर परत समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला
व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते. लाईन 103 मध्ये परत आपल्याला 4 खांब व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहे, सॉरी 5 खांब. पाच आता व्हाईट कलरचे खांब घालून झालेले आहेत लाईन 103 मधले. आता परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. आता परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे आपल्याला एकूण 7 खांब घालून घ्यायचे आहेत ते मी घालून घेते. आपले हे व्हाईट कलरचे 7 खांब घालून झालेले आहेत. परत आपल्याला आता चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे 2 खांब घालायचे. आणि परत समोरचे जे राहिलेले 8 खांब आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहे ते मी टाकून घेते. लाईन 104 मध्ये आपल्याला त्या वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे 8 खांब हे व्हाईट कलरचेच टाकून घ्यायचे आहेत ते मी टाकून घेते. 8 खांब व्हाईट कलरचे टाकून झालेले आहे. परत आता आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडायचा आणि चॉकलेटी कलरचे एकूण 13 खांब टाकून घ्यायचे आहेत. तर मी चॉकलेटी कलरचे 13 खांब टाकून घेते. आपले 13 खांब चॉकलेटी कलरचे टाकून झालेले आहेत. आता परत समोरचे जे राहिलेले 3 खांब आहेत ते 3 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. आता लाईन 105 मध्ये परत आपल्याला खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे 14 खांब हे व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत ते मी 14 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. 14 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला चॉकलेटी कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे आणि चॉकलेटी कलरचे आपल्याला 2 खांब घालून घ्यायचे आहेत. आणि परत समोरचे जे 8 खांब राहिलेले आहेत ते 8 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत ते मी 8 खांब व्हाईट कलरचे टाकून घेते. लाईन 105 मधले पण 8 खांब घालून घेतले आणि परत समोर जे आपण 3 लाईनचा गॅप द्यायलो ते लाईन 106 107 आणि लाईन 108 ह्या 3 लाईन पण मी इथं टाकून घेतलेल्या आहेत 24 खांबाच्या व्हाईट कलरनं. बघू शकता मैत्रिणींनो आपलं किती नाथा आहे हे नाव परफेक्ट झालेलं आहे. आता नमा हे भाग आपण समोरच्या भागामध्ये पाहणार आहोत. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.